पिंजरा पिंजरा रे। वाड्यात घडणारी प्रत्येक गोष्ट तुझ्या बाबांना कशी कळते कोणास ठाऊक। नक्कीच त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना कोणीतरी हे सगळं सांगत असावं, कारण बाबा त्यांच्या खोलीतून कधीच कोणाशी बोलण्यासाठी बाहेर पडतच नाहीत। हे सगळं तुझ्या बाबांना कोण सांगतं, कधी सांगतं, कसं सांगतं हे महत्वाचं नाहीये। महत्वाचं फक्त एवढंच आहे की चंचला आणि तिचा बाप ही चांगली माणसं आहेत आणि काहीही झालं तरी चंचलाचं लग्न तात्याच्या घरात होता कामा नये। मलाही तेच वाटतंय, त्या दोघांचं लग्न होऊ नये। आणि समजा त्या दोघांचं लग्न झालंच ना, तर मात्र त्या चंचलाला हाताशी धरून त्या घरात घुसणार मी। घरात घुसणार म्हणजे? नारायणी, मेलेली मढी उकरू नकोस। माझा त्या घरातला संसार हा विषय तुमच्यासाठी संपला असेल, पण माझ्यासाठी नाही। त्या घरात झालेला माझा प्रत्येक अपमान मला आजही आठवतोय आणि मी त्याचा बदला घेणार। नारायणी, त्या घरात तुला जागा नाही, कळतंय का? त्या घरात मला जागा कधीच नव्हती, आजही नाहीये। पण आता मी एक मोठं वादळ निर्माण करणार आणि त्या घरात स्वतःची एक जागा तयार करणार। नारायणी, माझं वीरवर खरं प्रेम आहे। जर तो गोरख काका नसता ना, तर ना माझं बाळ गेलं असतं, ना तो ओजस नावाचा धोंडा माझ्या गळ्यात पडला असता, ना मला वीरच्या घरातून बाहेर पडावं लागलं असतं। त्या गोरख काकामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय। पण आता बघ, वीरला मिळवण्यासाठी हा गोरख नावाचा मोठा अडथळा मी माझ्या आयुष्यातून दूर करणार आहे। नारायणी, गोरखच्या वाटेला जाऊ नकोस। गोरख माणूस नाही, जनावर आहे, जनावर। मम्मा, जंगलातले वाघ सिंह सुद्धा सर्कशीत उड्या मारतातच ना, अगदी तसंच मी गोरख काकाला या घराच्या बाहेर काढणार आणि माझ्या तालावर नाचायला लावणार। माझ्याच वडिलांच्या घरातून मला घराच्या बाहेर काढण्याची धमकी देतोय काय? आता बघ गोरख काका, मी काय करते ते। नारायणी, पुन्हा एकदा समजावते, असं काही करू नकोस। मम्मा, तुझ्या विरुद्ध त्याने जे हत्यार वापरलंय ना, आता तेच हत्यार मी त्याच्या विरुद्ध वापरणार आहे। म्हणजे? बाबा, बाबांना हाताशी धरलं की गोरख काकाच्या सगळ्या नाड्या माझ्या हातात येतील। आणि मला हेही कळतंय की बाबांना दुखवून नाही चालणार, पण आता गोरख काकाला ताळ्यावर आणलंच पाहिजे। सांप भी मर जाएगा और लाठी भी नहीं टूटेगी। हिम्मत कशी झाली तुझी? मी बोलवलं होतं, तिला पैसे द्यायचे होते तिचे। परत या घरात पाऊल टाकलास ना तर जिद्दी सोडणार नाही मी तुला। बाई, तुमचं लग्न झाल्यापासून तुम्हाला मी सून मानतोय म्हणून मर्यादेत आहे मी, पण मुळात माझ्यासारखा मीच आहे आणि माणूस मोठा नीच आहे, तेव्हा माझ्या मर्यादेचा अंत पाहू नका। जर परत ही पोरगी घरात दिसली ना तर तुम्ही माझी सून आहात हे माझ्या लक्षात राहणार नाही। तेव्हा आत्ताच्या आत्ता ही घाण्या घरात बाहेर काढा। उठ आधी, हळू। पंढरा पाणी आण पटकन। हे घे। सुपी, अगं सुपी, मला माफ कर। मी तुम्हाला माफ करणार। सुपी, तू का आलीस इथे? म्हणजे मी गजाला भेटायला आले। तुला भाऊजींना भेटता येणार नाही, तू आधी जा पटकन। सुपी, का नाही भेटता येणार? दादा मारून टाकतील मला, मारू दे।
चालेल ते, पण माझ्या नवऱ्याला भेटल्याशिवाय मी इथून नाही जाणार. काय काय म्हणली तू? नवरा? तुझं लगीन झालं होय? आणि कुणाशी? कुणाशी नाही झालेलं. तुम्हाला काय करायचं तुम्ही जा ना. असं काय करताय? अहो मी हो वाडा सोडून कोणीकडे जाणार नाही का? नाही, कुणाशी लग्न कुणाशी झालं म्हणले? ऐकायचं तुम्हाला? माझं लग्न कोणाशी झालं ऐकायचं तुम्हाला? जाऊ सांगा तुमच्या मालकाला. माझं लग्न तुमच्याकडे सुपी नाही. आईला हिचं लगीन झालंय आणि कुणाला खबर बातमी नाही. तात्यासाहेबांच्या कानावर ही गोष्ट घालायलाच पाहिजे. वेळ लागलाय तुला सुपी? हो लागलाय मला वेळ, कारण तुम्ही कोणीच माझ्याशी नीट बोलत नाहीयेत, माझे फोन उचलत नाहीयेत आणि इकडे माझ्या नवऱ्याचं तुम्ही दुसरं लग्न करताय. सुपी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. कसले प्रयत्न करताय तुम्ही वहिनी? गजाच्या दुसऱ्या लग्नाचे? सुपी आम्ही असं का करू? जे काही चाललंय ना ते तुझ्यासाठीच चाललंय. काय माझ्यासाठी चाललंय वहिनी? माझ्यासाठीच चाललंय ना सगळं. तर मग तुम्ही मगाशी का नाही बोललात? जेव्हा तात्या मला गुरासारखं मारत होते तेव्हा तुम्ही त्यांना का नाही ओरडून सांगितलं की तुम्ही जिला गुरासारखं मारताय ना ती गजाची बायको आहे, तुमची सून आहे, माझी जाऊ आहे, म्हणून का नाही बोललात तुम्ही? सुपी मी जर असं तात्यांना सांगितलं असतं ना तर खरंच त्यांनी तुला मारून टाकलं असतं. बरं झालं असतं वहिनी, मारून टाकलं असतं. खरंच बरं झालं असतं. तिथं मरताना गजाची बायको असा उल्लेख तरी झाला असतो. आणि हे बघ आनंदी वहिनी, मी ना मरणाला कधीच घाबरत नाही आणि कधी घाबरणार सुद्धा नाही. मी माझ्या गजाला मिळवण्यासाठी काय वाटेल ते करीन. असं वागून नाही चालत सुपी. थोडा संयम ठेवावा लागतो, तेव्हाच काही गोष्टी मिळतात ना आपल्याला. तुमचं काय साथ आहे वहिनी फुकटचे सल्ले द्यायला? तुम्हाला तर सगळंच मिळालं ना वहिनी. वीरदादा नवरा म्हणून, तात्या सासरे म्हणून. आणि काय वहिनी, तुम्ही स्वतः साक्षीदार होतात ना आमच्या लग्नाला. आणि असं असताना सुद्धा तुम्ही गजाचं दुसरं लग्न लावून देताय, त्याच्या लग्नाच्या चर्चेत सामील होताय. सुपी मी तुझी सगळी अवस्था समजू शकते, तर थोडं तुमच्याच्यानं काही होणार नाही. मला माहितीये तुमच्याच्यानं काहीही होणार नाहीये वहिनी. आणि म्हणूनच मला माझा हक्क मिळवण्यासाठी आता स्वतःच प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि हो वहिनी, ती भवानी सारखं परत गजाजवळ दिसली ना तर आई शपथ सांगते तिच्या काळजात कुऱ्हाड घालीन. सुपी चंचला थँक्यू. आता मी तुला खऱ्या अर्थाने तुसगावकरण म्हणू शकतो. एक मिनिट, मी माझी पसंती सांगितलीये. तुसगावकराला मी पसंत आहे की नाही हे कुठे कळलं अजून? नाही म्हणजे तुझ्यात न पसंत पडण्यासारखं काय आहे ग? काका त्याची आवड निवड मला काय माहिती. पुरुषाची आवड निवड काय असते, काय हवं असतं त्याला? तू छान दिसायला आहेस, संसारी आहेस, समजूतदार आहेस, चांगल्या घरातली आहेस आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुझ्या मागे तुझा गोरख काका उभा आहे. अजून काय हवंय त्या गजाला? आणि त्याचे वडील? कोण? तात्या. तो जरा विचित्र आहे, पण तो जर सोडलास ना तर त्या घरात एकूण एक माणूस चांगला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आधार आहे तुला त्या घरात. अगं आपली आनंदी ती आहे की तिकडे. आणि सासूबाई? ललिता. तिला सासूबाई नको समजूस, आई आहे तुझी. ती खूप चांगली आहे. आणि तुझा एकमेव धीर अगं वीर तो आहे. माझा अतिशय लाडका आहे तो, एकदम तडफदार पोरगा. त्याच्यासमोर तात्याचं काहीच चालत नाही. काका तुम्हाला सगळ्यांबद्दल सांगितलंस पण ह्यांच्याबद्दल काहीच नाही सांगितलं.
त्यांच्याबद्दल गजा बोळसट आहे जरा, गरीब गायाचे जणू. काय? हो, म्हणून तर तुला म्हणलं ना, अगदी सुखात राहशील तू त्या घरात, खात्री आहे मला. काका, मी हा निर्णय तुझ्यावरती विश्वास ठेवून घेतलेला आहे. उद्या आमचं काही झालं ना तर मग मी रडत रडत तुझ्याकडेच येणार का? काका, उद्यापासून कशाला, आजपासून तुमच्या लग्नाची तयारी मी करतो की नाही बघ. सगळी जबाबदारी माझी. आणि जर काही झालं तर मी जिवंत असेपर्यंत मी आहे, कधीही माझ्याकडे ये. आता तू त्याला छळलंस, तोही रडत माझ्याकडे आला तरी चालेल, पण सुखाने संसार करायचा दोघांनी. नाही पण खरंच काका, तू इथे असल्यामुळे मी माझ्या घरी नाहीये असं मला वाटतच नाही. तू माझी खूप काळजी घेतोस, एखाद्या आईसारखीच. बस, कौतुक पुरे झालं माझं. आणि ही आनंदाची बातमी तुमच्या वडिलांना कळवली का नाही तुम्ही? नाही, अगं तुझ्या होकाराची वाट बघत होते ना मी. चंचला, माझा होकार जर नसला असता तर गोष्टी इथपर्यंत पुढे आल्या असत्या का? काय तू पण. चला पहिला बाजी साहेबांना कळवूया. बाजीराव शिंदे का? नमस्कार, गोरख बोलतोय. अभिनंदन. हो, पसंत पडले एकमेकांना. नाही नाही नाही, काय समोरच उभी आहे माझ्या. हो चालेल, या. आनंदे, आता हे सुपी प्रकरण आपण गोरख काकांच्या कानावर घालायला हवं. त्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये. अंडरे, मलाही असंच वाटतंय. गोरख काकांनी वीरच या दोघांचं लग्न लावून देऊ शकतात आता. पण वीर तर इथे येण्याच्या गडबडीत असेल. त्याला फोन केला ना तर तो फारताभर आपल्याला हे करा ते करा एवढंच सांगू शकेल. अगं मग तेच तर सांगतोय ना, आता आपणच काहीतरी करायला हवं आणि हे सगळं प्रकरण गोरख काकांच्या कानावर घालायला हवं. फोन नाही लागत आहे पंढऱ्या. तू इथं आहेस वय? पंढऱ्या, जा जरा बाहेर. आनंदे, त्या सुपीशी आपल्याला काय देणं घेणं आहे ग? तुला घरातली समधी परिस्थिती ठाव असताना तू तिला कशाला बोलवलंस? आई, तसं नाही. पण तसं नाही म्हणजे उद्या त्यांनी तिचं नरड दाबलं असतं तर केवढ्याला पडलं असतं? अगं, घरामध्ये गजाच्या लग्नाची गडबड चालू आहे, तुला कशाला अवदस आठवती? आई, मी पुन्हा नाही करणार, पण मला खरंच वाटलं नव्हतं की. आनंद, तुला समज ठाव आहे तरी बी मी पुन्हा सांगते, माझा नवरा सैतान आहे. उगा त्या येरला दबून असतात म्हणून चाललंय नीट, पण त्या सुपीला घरात आणलंस ना तर ह्यांना आवरणं कुणाला बी शक्य होणार नाही. त्यामुळे तू जरा नीट वाग. उचल की. हो. हा काका. अगं काय ग, 2 मिनिटात एवढे फोन केलेस, काय आवाज कोसळला का काय? नाही काका, सहज केला होता. सहज फोन करत होतीस? काही काम होतं? नाही काका, सहज केला होता मी फोन. काय चालू आहे तुमचं? माझं काय आनंद आहे. आता माझ्याशी बोलत होतो. बरं, चंचलाला गजा पसंत आहे बरं का? माझ्याच्याने हे आवडणं शक्यच नाहीये. मी तुला आता आलं पाहिजे सगळं सोडून. तू बोलवलंस आणि मी आलो नाही, असं होईल का कधी आनंदी? वीर, पिंजरा